गुड आफ्टरनून एवरीवन. NTT 2026 किंवा नोव्हेंबर 2025च्या एक्झामच्या प्रिपरेशन करिता आपण आता इथं सगळे ऐकतात आणि त्याच्या 14व्या लेक्चर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. साधारणतः आपले 15 प्रश्न इथं कव्हर झालेले आहेत आणि पुढचे प्रश्न आपण इथे घेतोय. आपण बघतोय NTT 2024 मॉडेल आन्सर्स बाय टुडेज आर द NTT क्लासेस. आणि हे का बघतोय तर आपण 2025 ची एक माइंडसेट समजून घेतला. 24चा माइंडसेट कसा आहे ते आपण समजून घेतोय आणि डिसेक्ट करतोय 2024च्या NTTच्या पेपरचा. आजचं जे सेशन आहे किंवा लेक्चर आहे त्याचं सुरुवात क्वेश्चन नंबर 16 पासून करूया. त्याचा आयडिया आहे 1031. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज इन्क्लुझिव्ह क्लासरूम. बघा, तुम्हाला इन्क्लुझिव्ह क्लासरूम ही जर समजली तरच त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तर त्यामध्ये बघा काय दिलेलं त्यांनी. हाय परफॉर्मन्स आर रिकग्नाइज्ड ॲज अ रोल ऑफ मॉडेल फॉर एव्हरी स्टुडंट. दुसरं, एव्हरी स्टुडंट फील्स व्हॅल्यूड अँड रिस्पेक्ट, याला म्हणावं इन्क्लुझिव्ह क्लासरूम. हे जे आहे ही परफेक्ट डेफिनेशन होऊ शकत नाही. त्यानंतर डेमोक्रेटिक सेटअप वेअर रूल्स आर प्लेस अँड रेग्युलरली फॉलो. त्यानंतर अ टीचर इज द बॉस. हे आपल्याला पटत नाही आहे, टीचर इज द बॉस. डेमोक्रेटिक सेटअप पण नाही, म्हणजे लीडर मॉनिटर द्यावं, मॉनिटरने ते सगळं फॉलो करावं. आणि परफॉर्मन्स ज्या विद्यार्थ्याचा चांगला आहे त्याला रोल मॉडेल ठरवावं आणि त्यानुसार त्याला फॉलो करावं. असं नाही, आपल्याला काय एव्हरी स्टुडंट फील्स व्हॅल्यूड अँड रिस्पेक्टेड, ही कशाची डेफिनेशन आहे, ते इन्क्लुझिव्ह क्लासरूमची डेफिनेशन. आता छानसं एक्सप्लेनेशन आपल्या टीमने काढले, ते पण बघूया. इन्क्लुझिव्ह क्लासरूम मीन्स प्रोव्हाइडिंग इक्वल opportunity to all the learners regardless of abilities, background, gender, or disability. The focus is on the equity, acceptance, diversity, where the every student's presence and participations are respected. आता हे कसं आहे की याच्यामध्ये पहिलं जे आहे त्याच्यामध्ये हाय परफॉर्मन्स सांगितलंय, प्रमोट एलिटिझम नॉट इन्क्लुसिव्हिटी. दुसरं आहे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तिसरं आहे डेमोक्रेटिक रूल्स आर मॉनिटर, म्हणजे एक मॉनिटर नेमायचा आणि त्याला सगळी धुरा त्याच्याकडे द्यायची आणि ते तो सगळ्या स्टुडंटची बाजू मांडणार टीचरकडे आणि त्यानुसार. तर ते म्हणजे काय होतं बघा, डेमोक्रेटिक रूल्स आर इम्पॉर्टंट बट दे अलोन डोंट इन्श्युअर इन्क्लुसिव्हिटी इफ स्टुडंट डोंट फील व्हॅल्यूड. म्हणजे शक्य नाही की ते मॉनिटर चांगलाच असेल, एखादा जर मॉनिटर चुकीचा असेल तर तो बाजू मांडणार नाही व्यवस्थित टीचरकडे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यानंतर ऑप्शन 4 आहे टीचर सेंटर्ड ऑथरायझेशनल सेटअप. म्हणजे सगळं जे आहे ते टीचरनेच बघायचं, तोच बॉस असेल आणि त्याच नुसार दुनिया क्लासरूम वर्क होईल. तर कॉन्ट्राडिक्ट टू द इन्क्लुझिव्ह प्रॅक्टिसेस. याचा आपल्याला कशात आलेलं आहे, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन प्रिन्सिपल स्ट्रेस दॅट डायव्हर्स नीड मस्ट बी ॲड्रेस्ड अँड इन्क्लुझिव्हिटी इज अचीव्ड ओनली व्हेन एव्हरी लर्नर्स फील ऍक्सेप्टेड अँड रिस्पेक्टेड. तर हे असं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आत्ताचा प्रश्न क्रमांक 17 आपण बघतोय. तर प्रश्न क्रमांक 17 मध्ये both A and R are correct and R is correct explanation of A. सॉरी, क्वेश्चन नंबर 17 आयडी आहे 1039. असर्शन आहे कल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट as it influences day by day classroom activities. Reason are understanding of the cultural environment of your institute is an ongoing effort. पहिला ऑप्शन आहे याच्यात, both A and R are correct. R is the explanation of A. Both A and R are correct, but R is not the explanation of A. A is correct, but R is not correct. A is not correct, but R is correct. तर याचा आन्सर आहे 2. बोथ ए अँड आर आर करेक्ट बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर समजून घेऊया कसं आहे ते. कल्चर significantly influences the classroom dynamics. Students bring the linguistic, social, cultural backgrounds
विच शेप्स द कम्युनिकेशन पार्टिसिपेट अँड लर्निंग प्रिफरन्स. वेगवेगळ्या लँग्वेजचे लोक, वेगवेगळ्या सोशल इकॉनॉमी, कोणी श्रीमंत कुटुंबातला, कोणी मध्यमवर्गीय, कोणी बीपीएल लाईनच्या खाली असे विद्यार्थी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. कल्चरल बॅकग्राऊंडचे, कोणी गुजराती आहे, मराठी आहे, तर सिंधी आहे, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे सेंटेन्स करेक्ट आहे. दुसरं आहे, इट इज अ ट्रू दॅट अंडरस्टँडिंग ऑफ द कल्चरल एन्व्हायरमेंट ऑफ एन इन्स्टिट्यूट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. Teacher must remain the sensitive to diversity and adapt accordingly. Why not correct explanation? While R is correct, it does not directly explain why the cultural influences classroom activity. Instead, it refers the process of understanding of context. Hence, both the statements are true, but A is not the R is not the explanation of A. असं कशाला बघायला आपल्याला बघायला मिळतं, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन पेडगॉगी चॅप्टर मध्ये आपल्याला बघायला मिळतं. कल्चरल डायव्हर्सिटी अफेक्ट्स द क्लासरूम टीचिंग लर्निंग process. Teachers must be culturally responsive, but not the but the influence of the culture on the classroom activity is broader than just understanding the institutional environment. तर हे आपल्याला बघायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा हायर डिफिकल्टीचा, हा शेवटी सोडवा, हा पहिले सोडू नये. सिंपल वन लाईन क्वेश्चन, निगेटिव्ह स्टेप हे तुम्ही पहिल्यांदा सोडवा. सिक्वेन्सिंग, असर्शन, रिझनिंग हे तुम्ही शेवटी सोडवा. प्रश्न क्वेश्चन नंबर 18 1038 प्रश्न आहे, असर्शन ॲज रिझनिंग. Classroom management is the way you manage the student learning by organizing and controlling which happens in the classroom. Reason आहे R. The classroom management choices you make play a large part in creating the classroom climate. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. आणि बरोबर ए